रवी पाटील म्हणतात की आज आमचा ओरिजिनल संघ उतरलाय. बघूया. स्ट्राईकला आहेत उमेश आणि नॉन स्ट्राईकला किशोर. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नरेश. नक्कीच बघूया. संतोष पाटील या संघाचे संघनायक आहेत. गोलंदाज नरेश, फलंदाज उमेश आणि किशोर. पहिला चेंडू इथे पहिल्या चेंडूला टॅप केलाय. कव्हर गली क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. फक्त एक धाव मिळेल. उमेश पाटील हे संघाचे संघनायक आहेत. वेताल कोपर. बघूया किशोर. आज संघामध्ये अनिल म्हात्रे आणि रोहित म्हात्रे दिसत नाही. सँडी देखील नाहीये. मात्र वेताल कोपर संघ देखील एक चांगला चालू सीझन मध्ये फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतोय. हा फटका अगदी पाहिला तर ऑन साईडला येतोय. संतोष पाटील तिथे उपस्थित. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 2. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. दोन्ही फलंदाजांनी आपले अकाउंट ओपन केलेत. 2 धावांचा पेनल्टी सोनाली संघाला लागलेला आहे. इथे हा चेंडू अगदी शॉर्ट लेग मधून यष्टीरक्षक अरुण पाटील चुकलेत. इथे चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा आलाय. धन्यवाद सुनील म्हात्रे सर, सुरेश गरत आणि भाऊ पाटील. बघा आपण तिसरा पंच आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा मैदानामधला जो आपला जो निर्णय आहे तो देखील आमच्यापर्यंत पोहोचवत चला. ऑनफिल्ड अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल देखील आपल्याला कळवत चला. चांगली स्पर्धा. नानकर संघाचा आज भरभरून कौतुक. सर्वच आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर फुटबॉलच्या संघनायकाने केलेलं आहे. नक्कीच आणि संघटनेच्या वतीने देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हा फुटो चेंडू होता. अगदी चेंडूला खेळून काढलाय. मिड ऑन रिझर्व मधून चेंडू येतो लॉंग ऑनला. सीमा पार. नरेश तोडेशे नारद संतोष पाटील यांच्यावर धावा मिळतील 4. यांच्या बॅट मधून आज चौकार आपण पाहिलाय. किशोर पाटील आणि उमेश पाटील. आज अरविंद पाटील देखील संघाला जॉईन झालेले आहेत. हा फटका स्केरोदे विकेट केल्याचा होता. बघूया चेंडू अगदी शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षक चुकले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसरीसाठी निघालेत आणि तिसरी धाव पूर्ण. नरेशला साथ मिळत नाहीये. नरेश नाराज आहेत. याआधी चौकार गेला नाही. इथे हा 3 धावांचा फटका नव्हता. सिद्दीक भावे सर नेहमी म्हणतात शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, लेकिन इथे रन बराबर मिळालेत. 3 धावा मिळालेत किशोर पाटील यांना. 3 धावा संघाला. धावसंख्या 10. हा फटका उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. क्या बात है. विनायक पाटील खुश आहेत कारण की आज संघनायक उमेश पाटील ना या पहिल्याच सामन्यातून षटकार ठोकलाय. वा राजेश. सोळा धावा झालेत आणि 2 धावा पेनल्टी आम्ही ऍड करतोय. कोपर संघ सुधारित धावसंख्या 18 झालेली आहे.
आज मनोहर भाऊ देखील खुश आहेत. आज नंदू जॉईन झालेत आणि उमेशच्या षटकाराचं त्यांनी स्वागत केलंय. राजेश भोईर खुश आहेत कारण की उमेश षटकार मारू शकतात. तर अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये विनायक पाटील, राजेश भोईर सारखे षटकार मारणारे फलंदाज बसलेत. नक्कीच बघूया. एका ओव्हरमध्ये आलेत 18. आज बीबी स्पोर्ट इताडे संघानं जय बजरंग कारवली संघाला पराभवाचा धक्का दिलेला आहे. बघूया. संतोष पाटील स्वतः नाराज आहेत कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं गरमागरमीचं क्रिकेट आपल्याला सोनाली संघाकडून पाहायला मिळालंय. के कैलास मडवी, संजय मडवी, संतोष माली, गोरख जोशी, संतोष पाटील, गोरख जोशी असतील, भगवान भाऊ, त्यानंतर सकाराम तालकर, अरुण पाटील, अशी कित्येक, इंद्रपाल तरे, एक चांगली कंप्लीट टीम आहे. सोनाली संघाने देखील चालू सीझन मध्ये तब्बल 3 अंतिम सामने खेळण्याचा मान पटकावलेला आहे. गोलंदाज रवी, एक रवी पाटील आमच्या कम बॉक्स मध्ये आणि एक गोलंदाज म्हणून रवी बॉलिंग ट्रॅक वर. रवी भाऊनी सांगितलं आज आमची टीम अगदी कंप्लीट टीम आहे. आज बघूया. कंप्लीट टीम आहे मात्र 16 धावा खर्च गेलेत आणि 2 पेनल्टी, अशा 18 धावा लागलेत कोपर संघाच्या फलकावर. प्रमोदजी जाधव, आपण मान्यवर कक्षामध्ये या. इथे चांगला झेल, वाह काय झेल पकडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्यात त्या चुका आता सुधारल्या जात आहेत. गोरख जोशी असतील, आपले भगवान पाटील असतील, या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच प्रमोद जाधव, आमची आई गावदेवी, 40+ नानकर संघाचे खंदे समर्थक आणि चांगलं सहकार्य आणि रेग्युलर च्या टीमला देखील त्यांचा चांगला सपोर्ट आहे. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. फलंदाज राजेश भोईर, नक्कीच वेताल कोपर संघाचा एक नवीन खेळाडू आणि जेव्हापासून संघामध्ये जॉईन झालाय या संघाने देखील कित्येक संघांना पराभवाचे धक्के दिलेले आहेत. चांगले खेळाडू आहेत. गोलंदाजी असो की फलंदाजी. इथे पहिला चेंडू स्लॉग स्लिपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडू फलंदाजीच्या भुंग्यामध्ये फेकला होता. आज रवी पाटील खुश आहेत. संघाने जरी 2 धावांचा पेनल्टी घेतला तरी ते आजच्या टीमवर संतोष पाटील यांच्या ते खुश आहेत. रवी एक उंच पुरुषे खेळाडू, इथे अपील जरूर केली, 1 धाव कंप्लीट केलेली आहे. नक्कीच बॅट कट. चांगले पंच सुरेश गरज सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. तर आमचे भाऊ पाटील डान्सिंग अंपायर यांनी वरलदेवी चषकामध्ये तब्बल 5,500 रुपये कमवलेले आहेत. बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. अगदी चेंडू मिड ऑफ रिझन मध्ये सेफ प्लॅन होतोय. 2 धावा पूर्ण केलेत उमेश पाटील यांनी. संघाची टोटल 21. नक्कीच भिवंडीचे गोटे म्हणून भाऊ पाटील यांच्याकडे पाहिलेच होतोय. नक्कीच काल वरलदेवी चषकामध्ये चांगले इशारे त्यांनी पेश केले होते. ते फटका उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू सीमापार. उमेश पाटील यांचा दुसरा षटकार.
मनसोक्त फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलं की हा गाव देखील आमच्या संघाला माहीत नव्हता. अगदी आम्ही इथपर्यंत पोहोचलो. चांगलं आयोजन केलंय नानकरच्या या टीमनं. आणि नक्कीच आज चांगले क्रिकेटचा आनंद घेत आहेत. इथे अगदी स्टेपवरून चेंडूला खेळलेला आहे. तिथे मिसफील्ड. चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. चांगली टोटल आहे. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत जॉली कामतगार संघाने आपल्या नावी कोरलेली आहे. तब्बल 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग त्यांनी 23 चेंडूमध्ये कंप्लीट केलेला आहे. नक्कीच बघूया. अमोल भाऊ आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन चाललेत. काल वरालदेवी चषकामध्ये अगदी हा संघ बंद्रेमूर्ती काल्हेर संघासमोर पराभूत झाला आणि तिथली ट्रॉफी उचलून थेट या स्पर्धेमध्ये पोहोचलेला आहे. खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा तुम्ही पंचांना इशारा करून नक्कीच खेळाडूंना आपल्या पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. मात्र विदाऊट परमिशन विचारल्याशिवाय कोणी पाणी घेऊन मैदानामध्ये जाऊ नका. जेव्हा आपले फलंदाज आपले शतरक्षक जेव्हा इशारा करतील तेव्हा पंच तुम्हाला खून करतील तेव्हा तुम्ही मैदानामध्ये जायचं आहे. कारण की आता गरमी वाढलेली आहे. अरुण पाटील नक्कीच एलकुंदे सोनाले ग्रामपंचायतचे पोलीस पाटील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे अरुण पाटील. पहिला चेंडू लेग स्टिक वरचा आपण पाहिलाय. शॉट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू अजूनही हाताला येत नाहीये. दुसरी धाव इथे राजेश भुईरनं कंप्लीट केलेले. नक्कीच बॅटकट आहे. चांगला आवाज आमच्यापर्यंत आला होता आणि चांगले इशारे नेहमी सुनील म्हात्रे सर आणि आता सुनील म्हात्रे सरांना मागे सोडलाय. भाऊ पाटील सरांना तब्बल 5,500 बोनस म्हणून त्यांनी काल स्पर्धेतून मिळवलेले आहेत. त्यामध्ये संजयभाई म्हात्रे असतील, मंगेशजी भुईर आणि किरण पाटील यांनी त्यांना पारितोषिक दिले होते. तानाजी पाटील कल्लेरचे. वा इथे हा फटका चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. दुसरीसाठी उमेश पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. वा 35 धावा. 14 चेंडू मध्ये 35. अजून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये तेच खेळाडू संतोष पाटील चेंडूला उचलतात आणि तोच रिझल्ट बघूया. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद. हे महत्वाचं आहे. बघा सुनील म्हात्रे सरांना अगदी आमच्या सूचनेचं पालन केलेलं आहे. थर्ड अंपायर घेण्यापूर्वी तुमचा मैदानाचा जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अगदी त्यांनी तो निर्णय पोहोचवलाय. फलंदाज बाद घोषित केलेत. इथे भाऊ पाटील सरांसाठी हा निर्णय बघूया. फलंदाज बाद आहेत की नाबाद आणि फलंदाज सेफ आहेत. नक्कीच इथे आता पहिलाच अंदाज चुकलाय. अगदी भाऊ पाटील न पकडलाय सुनील म्हात्रे यांना आणि आमचे बीटीसी लाईव्हचं देखील कौतुक करूया. धावा मिळतील 2. हे खूप महत्वाचं आहे. एक चुकले तर दुसऱ्याने ते चूक सुधारायची आहे. नक्कीच हा चेंडू आलाय वाईट. परमेश्वराने देखील मनुष्य प्राणी या धर्तीवर चुका सुधारण्यासाठी पाठवलेल्या आहे. चुका माणसांकडूनच घडतायत. हा चेंडू बघा अगदी हवेमध्ये तरंगत चाललाय. हवेच्या जोरावर हा चेंडू गेला सीमापार. राजेश भोईरीचा पहिला षटकार. जे लक्ष ठेवा गोलंदाज एकदा आपल्या ट्रॅकवर आले
की आपण दोन कमी करायचे. चांगली फिल्डिंग, वा, संघाच्या 3 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. इथे फलंदाज धावचीत बाद. नक्कीच उमेश पाटीलनं आपलं काम केलेलं आहे. धावसंख्या 45 झालेली आहे. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. नक्कीच बघूया. अगदी इथे सुनील म्हात्रे आमचे भाऊ पाटील सर प्रत्येक स्पर्धा चांगली एन्जॉय करतायत. मात्र आमचे सुरेश गरज सर अगदी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत. रिलॅक्स. खरं तर मी तर नेहमीच बोलत जाईन जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल की सुनील म्हात्रेंची पावलावर पाऊल ठेवून भाऊ पाटीलनं आता आपले इशारे करायला सुरुवात केलेली आहे. काय सुनील म्हात्रे सर, यस, त्यांना 5.5 मिळालेत, आपल्याला 2.5 दिली तरी बस. नवीन फलंदाज विनायक पाटील आलेत. वेताल कोपर संघाचे एक जबरदस्त फलंदाज, रन मशीन ऑफ कोपर जरी त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आलाय तेव्हा विनायक पाटीलनं नेहमी संघाला जिथे धावांचा विषय गंभीर तिथे ते खंबीर आहेत. कालच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली फटकेबाजी त्यांनी केली होती. वरालदेवी चषकामध्ये इथे हा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये आपण पाहिला आहे. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, दुसरी धाव इथे पूर्ण केली. वा, अरुण पाटीलनं काय चेंडू पकडलाय. नक्कीच 2 धावेने संघाची टोटल 3 ओव्हर 2 बाद 47 लागलेली आहे. भाऊ पाटील हे 3 ओव्हर मध्ये 47 बनलेत आणि रवी पाटील म्हणतायत आज किती बनवू द्या कोपर संघाने, आम्ही हार मानणार नाहीये, चेस करणारच. कारण की 10 खेळाडूंना घेऊन उतरलेत. बघूया सध्या रवी पाटील कमिंग सून मध्ये आपल्याला 2025-26च्या क्रिकेट हंगामामध्ये आपल्याला कदाचित ते मैदानामध्ये पाहायला मिळतील. संघाचे संघनायक संतोष पाटील आलेत. नक्कीच आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि नानकर संघानं आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची मनं जिंकलेली आहेत. बघूया केके यांचा प्रयत्न सफल. नक्कीच हवेच्या जोरावर जी बाउंड्री आहे, जो पडदा आहे तो पडदा मेन बाउंड्री आहे. लक्ष असू द्या क्षेत्ररक्षक सर्व खेळाडू, जो पडदा आहे तीच बाउंड्री आहे फायनली. सर इशारा काय, षटकार. यस, धन्यवाद. 53 धावा. इथे हा फटका देखील केकेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. दुसरीसाठी विनायक पाटील निघालेत आणि पोचलेत देखील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज रोहित म्हात्रे, अनिल म्हात्रे सँडी संघामध्ये नाहीये, तरी देखील संघानं 20 चेंडूमध्ये धावा बनवले. 5-5 55 धावा लागलेत. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. बघूया स्वतः गोलंदाज मिड ऑफ रिझनला चेंडू संतोष पाटील उचलत आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची टोटल 57 झालेली आहे. नक्की सध्या हेमंतजी घडत असतील, जगदीशजी पाटील, रुपेशजी घडत आणि ऑल ग्रामस्थ मंडळ कोपर आपल्या वेताल कोपर संघावर खुश आहे. प्रत्येक स्पर्धेतून त्यांनी चांगले विजय संपादन केलेले आहेत. आज मनोहर पाटील देखील नाही आहेत. आज मनोहर मडवी मात्र जरूर जॉईन झालेत. हा फटका पुन्हा एकदा इथे चकवलाय संतोष पाटील ना. फलंदाज राजेश भोईरे ना, चांगले गोलंदाज आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 10 धावा दिलेत. 10 चेंडू वाईट यॉर्कर. नक्कीच आता
इथे दुसरीचा प्रयत्न बघा. विनायक पाटीलचं मी कौतुक करेन. स्वतः चांगले फलंदाज आहेत, मात्र त्यांनी विश्वास दाखवला राजेश भोईर यांच्यावर, कारण की या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलाय आणि स्ट्राईक त्यांनी राजेश भोईर यांनाच ठेवलेली आहे. शेवटचा चेंडू 59 धावा लागलेत आणि हा चेंडू आलाय वाईट. आणि या स्पर्धेची आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या वेताळ कोपर संघानं आपल्या नावी कोरलेली आहे. 59 होते जॉली कामतगार आणि ते 60 बनवल्यात वेताळ कोपरनं. हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहिलाय. इथे झेल ड्रॉप केलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावीने संघाची टोटल 62 62 धावा झालेत आणि 63 धावा इथे बनतील की थांबतील याचं उत्तर आपण नक्कीच ऐकू जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया DJ जॉली यांच्या माध्यमातून ऐकूया एक संगीत. सन्माननीय नानाजी गोंडली सेठ साहेबांचा आपण पाहिलेला तर कासने गावचे उपसरपंच तसेच आपण पाहतोय या कमिटीशी संलग्न असणारे आणि खास करून या सीझन साठी जो षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहे. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धे चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच ताबडतोब. प्लीज विनंती असेल श्री वेताल कोपर आपणास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय आपल्यातून फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूपासून जी हाणामारी चालू केली ते शेवटच्या षटकापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर ही बनवण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. पहिला रेकॉर्ड बनते तुटणे के लिए. हा रेकॉर्ड तुटला जाईल का हे पाहण्यासारखं राहील कारण मागील मॅच मध्ये 59 धावांचं टार्गेट होतं आणि ते आपण पाहिलं तर
जॉली स्पोर्ट कामोदीर संघाने सहजरित्या कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. अंतिम चेंडूवरती जरी सामना आला असला तरीही त्यांची खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहूयात 63 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील. पहिली आपण पाहतोय ओव्हर हाताळली गेली होती. नरेश यांच्या माध्यमातून 16 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर रवी यांनी 13 धावा, त्यानंतर अरुण पाटील यांनी 16 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरलाही पाहतोय आपण संतोष पाटील सुद्धा संघनायक पाहायला मिळाले. त्यांच्या ओव्हरला 15 धावा, एकंदर 4 षटकांमध्ये 62 धावांची खेळी केली आणि 63 धावा मात्र विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 धावेची पेनल्टी ही पाहायला मिळाली होती. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. पंचही गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू वर्ग आणि या व्यासपीठावर मान्यवर या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 भव्य दिवस आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मित्र रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला ताकदवार संघ आई गावदेवी सोनाले आणि त्यांच्या अगेन्स्ट अतिशय बलाढ्य संघ श्री वेताल कोपर. या 2 टीम मधील द्वंद्व युद्ध मित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि अधिक फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. आज इनकम्प्लीट आहे जर विचार केला तर वेताल कोपर हा संघ, त्या संघामध्ये काही प्रमुख खेळाडू त्यांच्यामध्ये नाहीत तरी सुद्धा एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून सुरुवातीला उमेश पाटील यांनी फटकेबाजी केली, 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर राजेश भोईर यांनी एक चांगली साथ दिली. सिंगल डबल मध्येच 1-2 मोठे फटके 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या अनुषंगाने आपण पाहतो एकंदरीत धावा फलकावर लागल्या गेल्या 62-63 धावांचं लक्ष्य गावदेवी सोनाले या संघाने सुद्धा खूप प्रभावित केलेले आहे. सुरुवातीच्या कालामध्ये आपण पाहिलं तर फुल फॉर्म मध्ये हा संघ पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतंय. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जात आहे, परंतु ती प्रॅक्टिस कदाचित या संघाची कमी असावी. त्या कारणास्तव आपण पाहतोय की आतापर्यंत चांगली कामगिरी आहे. इथं पाहूया सोनाली संघाचा 12वा खेळाडू कृपया पाठवायचा आहे. अरे 12 प्रतिनिधी असेल ना कोणतरी. 12वा खेळाडू नसला तरी चालेल, परंतु कोणी पाठीराखा असला तरी आम्हाला चालेल, काही हरकत नाही. मात्र सर थंडा देतो तुम्हाला, कूल कूल. मिरिंडा पाहिजे की थम्सअप? ऑसन नाही, ते फक्त यानाच दिला जाईल मॅन ऑफ द मॅचला. त्याचा अरुण ना कोण? भगवान. अर्पिन गोलंदाजी मार्क वरती पाहूया. टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फेकला जातोय, यावेळेस ते प्रहार केला जातोय. चेंडू गॅप मध्ये जाईल काय? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. पहिल्याच चेंडू वरती येतोय. धन चौकार. आपण जर पाहिलं तर सोनाली संघ ही आपण पाहतोय अनकम्प्लीट आहे. पिंट्या नाहीये, सकाराम नाहीये, अजून चंद्रकांत नाहीये, तरी सुद्धा जिद्दीने उतरलेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुढील चेंडू.
अजून एक धमाका पाहायला मिळते. हाय चेंडू चाललाय गॅप मध्ये, दुरून क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येईल तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार, दणदणीत चौकार. अजूनही कुठल्या प्रकारची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली ना, चौकार ना षटकार ना विकेट. आता पाहूया चौकाराची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का अरुण पाटील याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आलेले आहेत. कमबॅक करावा लागेल, धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातंय. बॅक टू बॅक 2 चौकारचे धक्के दिलेले आहेत गोलंदाज अरविंद यास. 63 धावाचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. 15.33च्या सरासरीने धावा. क्या बात आहे. इथं मात्र नामी संधी चालू आली होती, कारण बॅटची हलकीशी कडा घेतली होती. हर्ष जरूर झाला होता, परंतु हर्ष अधिक काळ टिकला गेला नाहीये. तुरंत आपण लगेच पाहिलं तर निराशा पसरली गेली, कारण झेल काय पकडता आलं नाहीये. एक नामी संधी चालून आली होती. संधीला पुढे केस मागे टक्कल असते. एकदा ते का हातातून निघाली तर मग मिळत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. भगवान यांनी चांगला फटका उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. क्षेत्ररक्षक लावला आहे त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी झेल पकडला जातोय. फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय. नवीन कोण आला? दुसरी बॉलिंग टाकेल. क्या बात आहे. कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीस 2 चेंडू आपण पाहतोय चौकार आणि 2 चेंडू मध्ये चांगली कामगिरी. पाहूया 5वा चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. गोलंदाज सरसावतोय. या पिलेचा चांगला फटका आहे. स्क्वेअर अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक ज्या पाहतो त्याच्या मागे काय घडतं पाहूया. दोघांमधील झुंज शर्यत पाहायला मिळाली. शर्यतीमध्ये चेंडू फरार होतोय सीमारेषे बाहेर, चौकार. सामना पाहिला तर 38 धावांचं लक्ष होतं. त्यानंतर दुसरा सामना पाहिला तर 40 धावांचं लक्ष. त्यानंतर तिसरा सामना जर पाहिला तर 42 धावांचं लक्ष. आणि जसं दुपारचं सत्र पलटलं तिथून धावा बनत गेल्या. त्यानंतर 58 झाल्या, 59 झाल्या आणि या ठिकाणी 63 धावा. म्हणजे या तिन्ही सामन्यामध्ये धावा अधिक बनताना पाहायला मिळाल्या. 59 धावा चेसी होताना पाहायला मिळाल्या. या ठिकाणी मात्र मनोहर यांना काही चेंडू अडवता आला नाहीये. मला तर वाटतं लक्ष नसावं, त्या कारणास्तव हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलेलं पुन्हा एकदा पाहतोय आपण. चौकार येतोय. 17 धावांवरती धावफलक जाऊ. बात आहे. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पॅनल्टीच्या धावा पकडून 18 होत्या. इथं मात्र उत्तर देत असताना 63 धावा जमा करायच्या आहेत. पहिल्या ओव्हर मागे आपण पाहतोय 17 धावा. म्हणजे जे अनुषंगाने धावा प्रत्येक ओव्हर मागे 17च्या सरासरीने जमा करायच्या आहेत त्या 17 धावा इथं मात्र आलेल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक ओव्हर मागे अशीच फलंदाजी करावी लागेल. यानंतर येणाऱ्या फलंदाजामध्ये के हा एक असा खेळाडू आहे की कुठेही गेम चेंज करू शकतोय. इंद्रपाल आज आहे की नाही दिसत नाहीये. तो एक चांगला फलंदाज आहे. पाहूया. आतापर्यंत गुड अँड वेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काम करते. अरुण आणि रवी यांनी 2 चौकार, अरुण याने 2 चौकार. अशा रीतीने दोघांनीही चांगली कर्मकुशलता अर्पण केली गेली आहे. डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. हे दोन्ही फलंदाजांना मात्र इथून खेळ आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल, कारण भरपूर मोठी धावसंख्या आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे. हवाई सफर करणं गरजेचं राहील.
मनोहर पाटील आपण पाहिलं तर लेजंड क्रिकेटर आहे, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आज दर्शवावे लागेल. काल ही त्यांचा अनुभव आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. एक ट्रॉफीचा हकदारी तिथे झाला होता. आज त्याच दहशतीने त्याच ताकदीने त्या उतरला गेला आहे. गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी अरविंद यांची मागणी रडली. मनोहर यांना कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडू फ्लाईट एट पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळलेला आहे. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होते. मिस फील्ड पाहायला मिळते आणि हा चेंडू मात्र थांबवला जाईल का? यस, शेवटच्या क्षणाला मात्र थांबवलेला आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रश्न जरूर पडला जातोय प्रेक्षकांमध्ये, मान्यवरांमध्ये. हा खेळ जो क्रिकेटचा, परंतु फुटबॉलचा रिझन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला गेलं. धावा अडवणं गरजेचं आहे. मग त्या फुटबॉल रिझन मध्ये अडवा, नाहीतर क्रिकेटच्या जोशामध्ये अडवणं गरजेचं आहे. एक धाव निश्चित वाचवलेली आहे. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. चेंडूवरती आपण पाहतोय उंगल्या तर फिरल्या गेल्या आणि चेंडूलाही टर्न केल्या गेल्या. निर्धावची झाली सांगता. यासाठी माहिर आहे मनोहर. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय. परत अतिशय ताकदीने रवी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धावची जरूर सांगता केलेली आहे. कव्हर करावा लागेल. पुढे सरसावले अनसाइडला खेळून काढलेला आहे. विनायक आहे त्या ठिकाणी. पाहूया थोडस फंबलिंग झालं, लगेच कव्हर केलं, स्वतःला सावरलं, आवरलं आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 21 6 खेळाडू या साईडला इकडे 1 2 3 4 हो एक तिकडे लढले 6 खेळाडू जे 5 नको एक 6 खेळाडू काय आपलं नको का एक साईडला ठेवू शकतो ना कुठलं पण या वेळेस पाहू शकता अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. यावेळेस पाहतोय अजून एक त्याच पद्धतीने चेंडू इथं हाताला जातोय. क्या बात आहे. मनोहर याने आपल्या आयुष्यातील सर्वात चांगली ओव्हर हाताळण्याचा इथं विक्रम करत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती मिसफील्डच्या माध्यमातून 3 धावा, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 1 आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. क्या बात आहे. शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मनोहर तयार होते. ज्या गोलंदाजी आशा होती, अपेक्षा होती, ती गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार, काही हरकत नाही, परंतु धावा तरीही थांबवलेला पाहायला मिळतात. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25. कमरला परत गेली राजेश आला ना. बॉलर राजेश आला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती 25. आता मात्र विजयाचं अजूनही समीकरण पाहायला मिळतंय. 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मागे, प्रति ओव्हर मागे 19 ची सरासरी राखावी लागेल. पाहूया रवी आणि अरुण तयार आहेत. रवी ऑन स्ट्राईक. पहिल्याच चेंडूला टर्न केल्या गेला आहे मिडविकेटच्या रिजन मध्ये. विनायक आहे त्या ठिकाणी. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळते. पाहूया दुसरी धाव घेतली जाईल का. यस, दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे. राजेश भोईर हा गोलंदाज अतिशय महत्वपूर्वक षटक हाताळतोय. तर इथनं समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावांची शिल्लक राहील, बाकी राहील. या वेळेस चेंडू काऊ करण्याच्या रिजन मध्ये थोडस
मिसफील्ड फंबलिंग लक्ष नव्हतं मला तरी वाटतं त्यांचं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो चेंडू सीमापार झाला चौकार. पुन्हा एकदा पोह्या गोलंदाज टर्न झालेला आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि आता मात्र विजयाचं समीकरण 32 धावांचं. पुढील चेंडू 9-32 समीकरण थोडस मागडं होत चालताना पाहायला मिळते. यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साइडला एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाहीये श्री वेताल कोपर संघाला. इथनं मोठा फटके खेळावं लागतील कारण चेंडू खूप कमी आहेत. विजयाचं समीकरण खूप मोठं आहे. 31 धावा अजूनही पाहिजे आणि 8 चेंडूंचा शिल्लक खेळ आहे. या 2 चेंडूंवरती दोन्ही मोठे फटके येणं गरजेचं आहे. खास करून गावदेवी सोनाली संघाचा विचार केला तर एखाद दुहेरी धावसंख्या खर्च झाली तरीही इथं चांगल्या स्थितीमध्ये कोपर संघ पाहायला मिळेल. मिस टाइम झालेला आहे. 2 षटकांच्या मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावा कंप्लीट तिसरीला बाद झालेले आहे. झालेला आहे. क्या बात आहे. अंतिम क्षणामध्ये अचानक फ्रेम मध्ये आले आणि चेंडू हाताला जणू काय चिपकलेला पाहायला मिळते. एका हाताने चेंडू पकडला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा खर्च झाल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड बदल 36 या अंकावरती. आता मात्र विजयासाठी आपण पाहतोय 27 धावाची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. दमखम आहे या 2 फलंदाजांमध्ये. गोलंदाज मात्र गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा लाईनला हाताळावे लागेल. नंदू नंदू सबका बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती 27 धावा थांबवण्यासाठी आलेला आहे. आक्रमण आहे. बचावाचं मूल साधन आक्रमण. त्याला हात घालावा लागेल. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळावा लागेल तेव्हा कुठेतरी मॅच मध्ये बनून राहू शकतोय. चला कामतगर संघ आपण ही रेडी राहायचा तयार राहायचा आहे. नंदू यावेळेस पाहूया गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय सज्ज होतोय. पहिल्या चेंडूला टर्न केलेला ऑन साइडला मिडगटला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव कंप्लीट केली आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होताना. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. कैलास मडवी के आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस अल्टी पलटी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर मारतोय गुलटी चौकार.
त्या खेळाकडे आपण जर पाहिलं तर समोरच्या टीमलाही एक धास्ती वाटली पाहिजे की आपल्या हातातून सामना जातो की काय, अशा पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कैलाश मडवी चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण 42 अंकावरती 63 धावांचं लक्ष आहे. अजूनही 21 धावेची गरज. पुढील चेंडू यावेळेस स्वेअर मारा, व्हाईट बॉल निश्चित असेल. यस, व्हाईट बॉल. अवंतर धावेचा भरणा. 43 धावसंख्या, 20 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस 3 मधून 1 आला आहे. क्या बात आहे. सामना जिवंत ठेवला या षटकाराने. 3 बॉल 14 धावेची आवश्यकता आहे. अतिशय कुशल मुवमेंट मध्ये आलेले आहे. मॅच आपण पाहतोय. यस, आपण पाहिले तर ताडाली येते आपण पाहिले तर गावदेवी वरालदेवी चषकामध्ये तिथेही हीच टीम होती आणि सेम पोझिशन 13 मध्ये 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता होती. तीच टीम पाहूया तोच रिझल्ट काय असेल. यावेळेस टर्न केले चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार. चौकार. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावेची आवश्यकता आहे. 1 चौकार 1 षटकार की 2 षटकार, काय घडेल. डॉट जाईल की विकेट येईल. या 2 चेंडू मागे दडले काय, येणारा काल सांगून जाईल. परंतु सामन्याला पुन्हा एकदा जिवंत ठेवला आहे. मगाशी म्हटलं होतं की कैलास असा एक फलंदाज आहे की सामन्याला कधीही चेंज करू शकतोय. आज इंद्रपालला दिसत नाहीये आणि त्या इंद्रपालकडे सुद्धा ती क्षमता होती. परंतु पाहूया आता अतिशय कुशल मुवमेंट मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 10. यावेळेस क्या बात है. हवाई सफर, भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमा रेषा बाहेर गेला. षटकार. के मात्र चांगलाच पिसाललाय. गोलंदाजाला तोडतय, फोडतय, झोडतय. 27 धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरला. नंदू यांच्या मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातो, आक्रमण केला जातोय आणि चेंडूला समोर ठेवला जातोय आणि दादागिरी दाखवते या ठिकाणी कैलास. मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षणाला चान्स ठेवत नाही. गॅप मध्ये चेंडू खेळून काढतो. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय षटकार. शेवटचा 1 चेंडू, विजयाचं समीकरण. 4 धावांचं. काय घडेल काय बिघडेल. ड्रेसिंग चेसिंग इज कंपल्सरी आपण पाहिली तर. म्हणजे तुम्हाला या 4 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट कराव्या लागतील, पूर्ण कराव्याच लागतील. पाहूया त्या होतील का, थांबतील. गेम ऑन. गोलंदाज टर्न होतय. एका चेंडू मागे 4 धावांची आवश्यकता. काय घडतंय. प्रेशर, दबाव. व्हाईट बॉल. निश्चितच असं वाटलं होते सोप्या विजयाच्या समीकरणाजवळ असेल, परंतु हार मानायला तयार नाहीत. गॅप मध्ये क्या बात है. वन शॉट. क्या बात है. शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार लगावला जातो आणि मॅच फिनिश केली जाते. क्या बात है. निश्चितच आपण पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती चांगली मारली उडी आपण पाहतोय.